मित्रांनो, तुम्हाला मारण्याची जोरदार तयारी सुरू आहे. तुम्हाला हळूहळू विष देऊन मारण्याची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. आणि या भारतामध्ये एक अशी संस्था आहे, तसं तर अनेक संस्था आहेत, पण एक अशी एजन्सी आहे जी रोज तुमच्या घरामध्ये येते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता, कारण त्या एजन्सीचा शिक्का असेल तर ते सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही ते फूड पॅकेट खूप सुरक्षित समजता. पण यामागची गोष्ट काही वेगळीच आहे. तिचं नाव आहे FSSAI. तुम्ही जेव्हा एखादं फूड पॅकेट विकत आणता आणि त्यावर FSSAIचा शिक्का पाहता, तेव्हा तुम्हाला वाटतं की हे नक्कीच सुरक्षित असेल. पण आता यामागची गोष्ट ऐका. हा परवाना मिळवणं इतकं सोपं आहे की कोणालाही तो सहज मिळू शकतो. आणि तो मिळाल्यानंतर तुम्ही कितीही भेसळ करून वस्तू विकल्या तरी अनेकदा त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कॅन्सर आणि डायबेटीजच्या रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याचं मोठं श्रेय या खाद्यपदार्थांना जातं. त्यामागचं मोठं कारण म्हणजे हेच अन्न. तसं पाहिलं तर पाण्यामध्ये भेसळ आहे, हवेमध्ये प्रदूषण आहे, दुधामध्ये भेसळ आहे, भाज्यामध्ये भेसळ आहे, फळामध्ये भेसळ आहे, धान्यामध्ये भेसळ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. आणि या भेसळखोरीचं केंद्रच भारत देश बनलेला आहे. इतकी प्रचंड भेसळ इथं आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काही खातो ते बहुतेक वेळा भेसळयुक्तच असतं. पण याविरुद्ध आपण काहीच करत नाही. ना आपण याबाबत जागरूक आहोत, ना कोणतं आंदोलन करतो. का करत नाही? कारण आपलं मन दुसऱ्याच गोष्टींनी व्यापून टाकलेलं आहे. आपल्याला वाटतं की ही काही महत्त्वाची समस्या नाही. आपल्याकडे तर किती मोठे मुद्दे आहेत. तुम्हाला माहीत आहे का, धर्म हा किती मोठा मुद्दा बनवण्यात आलेला आहे. आपले अनेक धर्मगुरूंनी लोकांचं इतकं ब्रेनवॉश केलेलं आहे की जिवंतपणी तुम्ही रोज 20 जरी खाल्लं तरी चालेल, पण स्वर्गाची तयारी आधी करा, त्यासाठी धडपड करा, सगळं लक्ष तिकडंच द्या. म्हणून हा तुमच्यासाठी मुद्दा नाही. पण एखाद्या मंदिर मस्जिदीचा विषय निघाला तर लोक मारामारीसाठी तयार होतात. मंदिर मस्जिदीसाठी तलवारी निघतील, दगडफेक होईल, बॉम्बस्फोट होईल, काही करण्यास लोक तयार होतील. पण रोज विष खाऊन जे तुम्ही मरत आहात त्याबाबत ना जागरूकता आहे ना चिंता. का? कारण आपलं लक्ष जीवनाच्या गुणवत्तेकडे नाही तर फक्त संस्थेकडे आहे. आणि एवढंच आपल्याला शिकवलं जातं, धर्म वाचवा, जात वाचवा. पण आपण नेमकं काय शिकत आहोत? कोणत्या संस्कृतीकडे आणि कोणत्या विकासाकडे जात आहोत? इथं कोणताही निकृष्ट माल विकला जातो. चीन आणि जपानकडे बघा, त्यांनी आपले आंबे परत पाठवले. नुकतेच त्यांनी आपला तांदूळसुद्धा परत पाठवला. भरलेले ट्रक परत पाठवले. का? कारण त्यांना अपेक्षित दर्जा मिळाला नाही. पण आपल्या देशामध्ये काहीही चालतं. इथे कोणाला गुणवत्तेची पर्वा नाही. आणि हेच आपल्या देशाचं सर्वात मोठं फेल्युअर आहे. कारण आपल्या मूलभूत गरजाबाबत आपण जागरूक नाही. आपल्या देशामध्ये प्रत्येक गल्लीत मंदिर सापडेल, मस्जिद सापडेल, कोणतं ना कोणतं धार्मिक स्थळ सापडेल. पण अशी एखादी प्रयोगशाळा तुम्ही पाहिली आहे का, जिथं अन्नामध्ये भेसळ आहे की नाही हे लगेच तपासून घेता येईल. आणि भेसळ आढळली तर त्यावर तात्काळ कारवाई करता येईल अशी व्यवस्था जवळपास नाहीच. आणि ही गोष्ट आपल्या प्राधान्यक्रमांबद्दल खूप काही सांगून जाते. आपल्याला आधी मंदिर, मस्जिद आणि धार्मिक स्थळं हवी आहेत, पण ज्या मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत त्यांच्याशी आपल्याला काहीसुद्धा देणं घेणं नाही. खरं तर जे संविधानवादी आहेत त्यांच्या हातामध्ये जर सत्ता असती तर प्रत्येक कॉलनीमध्ये सर्वप्रथम अशी प्रयोगशाळा उभी केली असती, जिथं तुम्ही कोणतीही खाद्यवस्तू घेऊन जाऊ शकता आणि सहज तपासू शकता की त्यामध्ये भेसळ आहे की नाही. आज परिस्थिती अशी आहे की अशा प्रयोगशाळा खूपच कमी आहेत. पण जिथं आहेत तिथं तपासणीचे शुल्क इतकं जास्त आहे की सर्वसामान्य माणूस तिथं जाण्याचं धाडसही करत नाही. मग लोक म्हणतात, खा, जे मिळेल ते खा. कोण पैसे खर्च करणार तपासणीसाठी? हीच आपल्या देशाची सर्वात मोठी विडंबना आहे. म्हणूनच भारताला कोणी जर काही म्हटलं तर लोकांना वाईट वाटतं. पण का वाईट वाटतं? इथे तुम्ही नेमकं कोणतं जीवन जगत आहात? तुमच्या आयुष्यामध्ये गुणवत्ता आहे का? हवेमध्ये प्रदूषण, पाण्यात भेसळ, अन्नात भेसळ,
प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या आहे आणि तरीही त्याच्या विरोधामध्ये ना आंदोलन ना मोठा आवाज. आणि या विषयावर कोणी जर आवाज उठवला तरीसुद्धा त्याला कोणताही प्रतिसाद भेटत नाही. त्यावर पाहिजे तो प्रतिसाद यायला हवा तो येत नाही. आज तुकाराम मुंडे जे करत आहेत, परंतु जनमानसामधून जो सपोर्ट भेटायला पाहिजे होता तो भेटताना दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की अशा मुद्द्यावर आवाज उठवा. मी सुद्धा उठवणार आहे, तुम्ही सुद्धा उठवा. पुढेही माझ्याकडे असे अनेक विषय आहेत ज्यावर मला खरंच काम करायचं आहे. त्यापैकी एक मोठा विषय म्हणजे अन्नातील भेसळ, आणि दुसरा म्हणजे लाचखोरी, आणि तिसरा म्हणजे भ्रष्टाचार. असे अनेक गंभीर विषय आहेत ज्यावर आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे आणि केल्याशिवाय पर्याय नाही. पण लक्षात ठेवा, हे एकट्याचं काम नाही, प्रत्येकाला हे काम करावं लागेल. तुमच्या हातामध्ये जी साधनं आहेत त्याच्या आधारे तुम्हाला काम करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही जर देश वाचवायचा असेल. जर आपण स्वच्छ वातावरणात राहणार नाही, स्वच्छ अन्न खाणार नाही, तर आपला विकास कसा करणार? आपण जगण्याची तयारी करतोय की मरण्याची तयारी करतोय याचा तरी विचार करा. जिवंत असतानाच आपलं जीवन चांगलं बनवा. म्हणून माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, एवढंच सांगणं आहे की भेसळखोरी हा अत्यंत मोठा आणि गंभीर विषय आहे. याविरुद्ध तुम्ही सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. आता बघा, तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने कार्यवाही करताना दिसत आहेत, मग यावर विचार करा, याच्या अगोदर आपण काय खात होतो आणि आजही एवढी मोठी कारवाई पुरेशी आहे का? आज सुद्धा सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे चालू आहेत, म्हणजे फक्त टिपिकल कारवाई सुरू आहेत आणि यामध्ये तुकाराम मुंडे यांचा कसलाही दोष नाही. कारण एकटा माणूस काय करणार? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनामध्ये संविधानवादी माणूस असणं गरजेचं आहे. ज्या माणसाचा संविधानावर 100% विश्वास आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ज्याच्यासाठी संविधान हाच धर्मग्रंथ आहे, अशी माणसं प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे. हे नीट लक्षामध्ये घ्या. बघा, हा भ्रष्टाचार करणारे, भेसळ करणारे हा काही छोटा बिझनेस नाही. यामध्ये कोट्यावधीची नाही, अब्जावधीची गुंतवणूक आहे. बघा, म्हणजे दूध, आपण जे दूध खातो दररोज, आपल्या केवळ महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर महाराष्ट्राची गरज जेवढी आहे त्याच्या 30% सुद्धा दूध उत्पादन होत नाही. म्हणजे 70% भेसळ आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ही आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण आपल्या स्वतःला आणि येणाऱ्या पिढ्याला, बघा तुम्ही विचार करा, दवाखान्यासाठी आज किती खर्च येत आहे. तुमच्या घरातील एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर तुमची सगळी आयुष्यभराची कमाई त्या दवाखान्याच्या हवाली, हॉस्पिटलच्या हवाली तुम्हाला करावी लागत आहे. म्हणजे हा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे, तुमच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे, तुमच्या घरातील आजारी माणसाशी निगडीत प्रश्न आहे. जर भारतातील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब जर डायबेटिसच्या आणि कॅन्सरच्या विळख्यामध्ये जर अडकलं तर मित्रांनो, मग भारत राहील का? मग तुमचा धर्म काय तुम्ही चाटणार आहात का? तुमची जात तुम्ही चाटणार आहात का? जर तुम्हीच नाहीत राहिलात, जर तुम्हीच आजारी झालात, तुम्हीच जर रोगी झालात, आणि मग हे मुद्दाम होऊन ठरवून केलं जात आहे का? आणि लक्षात घ्या, जे लोक हे सिस्टम चालवत आहेत, बघा, जे लोक हे आज ही सिस्टम उच्चवर्णीयांच्या हातामध्ये आहे, परंतु या रोगापासून त्यांची सुद्धा मुक्तता होणार नाही. त्यामुळेच येथे प्रश्न, तुम्ही या जात, वर्ण, धर्म यातून बाहेर येऊन एक माणूस म्हणून विचार करा आणि तुम्हाला केवळ आणि केवळ संविधानच यामधून तारू शकतं. अंतिम पर्याय लक्षात ठेवा, संविधानच आहे. जोपर्यंत तुम्ही माझी ही जात, माझा हा धर्म यापेक्षा मी प्रथम भारतीय, अंतिमतः भारतीय, हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं सूत्र जोपर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट करणार नाहीत तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत. तुम्हाला प्रत्येकाला तुकाराम मुंडे बनावं लागेल, तुम्हाला प्रत्येकाला संविधानवादी बनावं लागेल, तर मित्रांनो या समस्या सुटतील. तोपर्यंत या समस्यांचं समाधान नाही. अत्यंत गंभीर विषय आहे, नीट लक्षामध्ये घ्या.
आणि याविषयी आपल्याला भरपूर काही बोलायचं आहे, भरपूर काही सांगायचं आहे. परंतु तुमचीसुद्धा एक जिम्मेदारी आहे की प्रत्येक व्हिडिओ काय होतं, वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवल्यानंतर काही बघतात, काही बघत नाही. परंतु प्रत्येक विषयावरचा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.